चार मोला अब तो मुझको मार दे दे और आप टाल दे दे मुझको भी तो लिफ्ट करा दे थोड़ी सी तो लिफ्ट करा दे बंगला मोटर कार दिला दे एक नहीं दो चार दिला दे कैसे कैसे खो दिया है ऐसे वैसे खो दिया है मुझको भी तो लिफ्ट करा दे थोड़ी सी तो लिफ्ट करा दे बस का
कल नहीं आना तुझे न बुलाना कि मारेगा ताना जमाना
त्यांचा सेवापूर्ती सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अशा प्रमोदजी जोडकर यांचं आगमन अवघ्या 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी होणार आहे. रिसर्च कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. उपस्थित असणारे सन्माननीय आरटीओ अनिलजी पाराशर सर, मोटार वाहन निरीक्षक सन्माननीय सचिनजी निकम सर, उपस्थित मोटर उपनिरीक्षक या ठिकाणी असणाऱ्या पूजा रासोल मॅडम आणि उपस्थित खास नांदेडून आलेले या ठिकाणी येवड सर यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपल्याला विनंती की थोड्या वेळामध्ये कार्यक्रम आपण निश्चित सुरुवात करणार आहोत. काही वेळेवरच हा कार्यक्रम होईल. तोपर्यंत शशिकांतजी एवढे सुंदर गाणं बोलत आहेत. तुम्ही ऐकताय नाही ऐकताय माहीत नाही, पण त्याला पण त्याची खरीदारी टाळ्या असते. आपण टाळ्यामध्ये त्याला प्रतिसाद द्या. जोपर्यंत सरकार या ठिकाणी टॅक्स लाईनला टाळ्यांना परभणीकर मनोरम आनंद घेत असतात आणि म्हणून सांस्कृतिक या ठिकाणी असणारे कला वैभवच परभणी शहर आहे. आपण या ठिकाणी शशिकांतजी एक गीत आपण तत्पूर्वी सादर करावं अशी आपल्याला विनंती आहे.
जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ जीना जब हमको आवाज़ दो हमें वही हमसे जहाँ अपने यही दोनों जहाँ इसके सिवा जाना कहाँ स्वर्ग यही नर्क यहाँ इसके सिवा जाना कहाँ जब हमको आवाज़ दो हमें वही हमने जहाँ अपने यही दोनों जहाँ इसके सिवा जाना कहाँ अपनी दिशा इसके सिवा जाना कहाँ जीना है जब हमको आवाज़ दो हमें वही हमने जहाँ अपने यही दोनों जहाँ इसके सिवा जाना कहाँ जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ सेवापूर्ती सोहळा उपप्रादेशिक कार्यालय परभणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी या ठिकाणी वरिष्ठ या पदावरून सेवानिवृत्त होत असताना आपले सहकारी मित्र प्रमोदजी श्रीधररावजी जोगटन 17 वर्ष प्रदीर्घ सेवेतून आज ते सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा आणि मनोकामना देण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवर मित्रपरिवाराने आपल्यावासियांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत मी करत आहे. मी या ठिकाणी उपस्थित असणार आदरणीय श्री अनिल पाराशर सर ARTO परभणी यांना विनंती करतो की आपण मंचावर ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. सोबत या ठिकाणी
प्रमुख उपस्थिती ज्यांची या ठिकाणी लाभलेली आहे अशा आदरणीय सचिन निकम सर यांनी या ठिकाणी यायचे. उपनिरीक्षक मोटर वाहन निरीक्षक आहेत ते समेत या ठिकाणी आदरणीय श्री झिराळे सर EO अकाउंट ऑफिसर आहेत नांदेड या ठिकाणी, त्यांनी यायचं आहे. आणि कंदारकर सर यांनीही मंचावर या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. समेत या ठिकाणी महिला प्रतिनिधी म्हणून ज्यांच्या खऱ्या अर्थानं 50% ह्या सर्व बाबतीवर निसर्गाने दिलेला हक्क अधिकार आहे, ज्या खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये श्रीधररावजी जोगदे साहेबांचे आगमन होत आहे. आपल्या मंचावर येण्याची विनंती मी या ठिकाणी करत आहे. सर्व त्यांना साथ देणारे आमच्या जोगदे ताई आपणही या ठिकाणी यायचं आहे. मंचावर मान्यवरांनाही विनंती आहे. हा सन्मान कार्यकर्तृत्वाचा, हा सन्मान नेतृत्वाचा 17 वर्ष सलग या ठिकाणी सेवा देऊन निवृत्त होत असणारे प्रमोदजी जोगदे सर अत्यंत शांत स्वभाव, सुस्वभावी असणारे, प्रेमळ असणारे आणि सर्वांसोबत मिळून मिसळून राहण्याचं व्यक्तिमत्व आज निश्चितपणे उपप्रादेशिक वाहन कार्यालयाला या ठिकाणी, परिवहन कार्यालयाला या ठिकाणी निश्चित त्यांची कमी झाली आहे. आज एक आपला चांगला सहकारी या ठिकाणी सेवेत निवृत्त होत आहे. मी जोगदे साहेबांना विनंती करतो आणि ताईंना आपण या ठिकाणी मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय जोगदे सर आदरणीय अनिल पाराशर सर ARTO परभणी यांना विनंती करतो की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. श्री सचिन निकम सर मोटार वाहन निरीक्षक आहेत, त्यांनाही विनंती आहे. आदरणीय झिराळे सर लेखापाल आहेत, अकाउंट ऑफिसर आहे, लेखा अधिकारी आहेत नांदेड RTO. समेत असणाऱ्या पूजा रासवे मॅडम आपण या ठिकाणी मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. पूजा रासवे मॅडम आपण महिलांचं प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी यायचं आहे. मुलगी शिकली आणि खऱ्या अर्थानं प्रगती झाली, देशाची धुरा ज्यांच्या हातामध्ये या ठिकाणी आहे. अनेक पदं संविधानाच्या माध्यमातून त्यांनी घोषवलेली आहे. भारतीय संविधान म्हणजे संविधान निर्मात्याच्या त्या संकल्पनेला निश्चितच काल चौदा आणि गोलामध्ये असणारी आपण कार्यक्रमाला या ठिकाणी विस्तार सुरुवात करत आहोत. कंदारकर सर आपण या ठिकाणी मंचावर स्थानापन्न व्हायचे. आदरणीय कंदारकर सर अध्यक्ष आहेत कर्मचारी संघटनेचे. आवाज येतोय का? आपण कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. सेवानिवृत्ती निवड समारंभ आहे, गौरव सोहळा आहे सेवेचा. 17 वर्ष या ठिकाणी आदरणीय प्रमोद श्रीधररावजी जोगदे सरांनी सेवा दिलेली आहे आणि ती सेवेचा समारोप होता. शिक्षण BSc झालेलं आहे आणि BSc शिक्षण झाल्यानंतर त्यांनी परभणी तहसील कार्यालय या ठिकाणी 1998 ते 2001 या दरम्यान 80 कर्मचारी म्हणून सेवा केलेली आहे. आपल्याला आवाज येण्यामध्ये आपसामध्ये बोलू नका, कृपया विनंती आहे की आपण शांततेचं सहकार्य कराल. आपले या ठिकाणी प्रमोदजी यांचा या ठिकाणी थोडक्यात परिचय आपल्याला ते करून देत आहेत. 1998 ते 2001 पर्यंत 80 कालीन कर्मचारी हे म्हणून त्यांनी या ठिकाणी परभणी तहसील कार्यालय या ठिकाणी सेवा दिलेली आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी छत्रपती राजर्षी शाहू महाराज वसतिगृह या ठिकाणी 2002 ते 2008 पर्यंत त्यांनी म्हणजे RTO मध्ये देण्यापूर्वी या ठिकाणी त्यांनी वसतिगृह अधीक्षक या पदावर त्यांनी आपल्याला सेवा बजावलेली आहे. आणि जुलै 2008 मध्ये त्यांनी या ठिकाणी आपलं मोटार वाहन परिवहन कार्यालय RTO कार्यालय परभणी या ठिकाणी जॉईन केलेलं आहे. त्यांना मानाचा सन्मानाचा हा फेटा आपण आपल्यातर्फे परिधान करत आहोत. सर्व या ठिकाणी अधिकारी कर्मचारी आयोजक आहेत, उपप्रादेशिक कार्यालय कर्मचारी, MH22 क्रिकेट क्लब व दोस्ताना बळवणी परिवार संयुक्त विद्यमान या ठिकाणी प्रेमासाठी आपण सर्वजण आलेला आहात. सर्व मोटार वाहन
चालक या ठिकाणी स्कूल पालक आणि पीयूसी सेंटरचे चालक आणि सर्व कर्मचारी प्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सहकार्यातून समन्वयातून हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी करत आहोत। सत्कारमूर्ती आदरणीय प्रमोदजी जोगड यांना या ठिकाणी मानाचा ठेका या ठिकाणी त्यांच्या सेवेचा गौरव म्हणून त्यांनी केलेल्या त्यांचं काम खऱ्या अर्थाने गौरवत आहे। एवढं प्रेम आणि आपुलकी एका वरिष्ठ कर्मचारी पदावर वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असताना त्यांचा डोतोडा त्यांचा स्वभाव आणि मित्र प्रेम या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। निश्चितपणे आपण कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतो। कार्यक्रमाला आपण सुरुवात या ठिकाणी केलेली आहे। सर्वांच्या वतीने आजचे सत्कारमूर्ती असणारे आदरणीय प्रमोदजी जोगड यांना मानाचा सन्मानाचा ठेका घेऊन या ठिकाणी आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। ज्यांच्यामुळे या ठिकाणी प्रयत्न मिळालेला आहे, ज्यांनी दिलेल्या संस्कारामुळे आज घडलेले आहेत, असे त्यांचे आदरणीय जोगड साहेबांचे या ठिकाणी मातापिता आलेले आहेत। त्यांनाही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या संस्कारित या मुलाला आपण या ठिकाणी पर्यंत दिलं। आपल्या सहकार्य आपल्या कार्यामुळे आज जोगड समितीपर्यंत पोहोचलेले आणि सर्वांच्या मातापित्यांना या ठिकाणी आपल्या वतीनं तुभावंदन आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी होत आहे। आपला मुलगा या ठिकाणी मोठ्या वरिष्ठ पदावर महत्वपूर्ण कार्यालयातून आज सेवानिवृत्त होत आहेत। 17 वर्ष प्रदीर्घ सेवा आणि मध्यंतरी 1998 ते 2001 अशी सलग 3 वर्ष आणि 2002 ते 2008 वसतिगृह अधीक्षक म्हणून त्यांनी सेवा बजावलेली आहे। असं थोडक्यात परिचय त्यांचा या ठिकाणी आहे। कार्यक्रमाला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत। अधिकचा वेळ न घेता उपप्रादेशिक कार्यालय या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे वरिष्ठ कार्यालयाचे प्रमुख आदरणीय डिप्युटी RTO अनिलजी पाराशर सर परभणी, विशेष प्रमुख उपस्थितीमध्ये असणारे श्री सचिन निकम सर मोटार वाहन निरीक्षक, कंधारकर सर अध्यक्ष मोटार वाहन कर्मचारी संघटना नांदेड विभाग आणि नांदेडहून खास या ठिकाणी विशेष उपस्थिती द्यायची आहे श्री झिराळे सर PO, पूजा रासर मॅडम या ठिकाणी आलेले आहेत, मोटार वाहन उपनिरीक्षक आहेत परिवहन विभागाच्या त्यांचे या ठिकाणी आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी शब्दसुंदर स्वागत करतोय। सेवानिवृत्ती सोहळ्याच्या या ठिकाणी कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान भूषवण्याची विनंती आदरणीय श्री अनिल पाराशर सर यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं। आज जोरदार तालीमध्ये आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। अधिकचा वेळ न घेता या ठिकाणी भारतीय संस्कृतीचा एक भाग पाहुण्यांचं स्वागत करायचं असलं परंतु तुम्हाला पाहुणा कोणी दिसत नाही, सर्व घरचेच आहेत आणि जोगड साहेबांच्या परिवारातले आहेत आणि सर्व या ठिकाणी नांदेड कार्यालयामध्ये त्यांनी सेवा दिलेली आहे, परभणी कार्यालयामध्ये त्यांनी सेवा दिलेली आहे। त्यांच्यावर प्रयोग करणारा हा गोटवा सर्व या ठिकाणी आलेला आहे। म्हणून पाहुणे म्हणून मी आपला आव्हान न करता एक कुटुंबाचा प्रमुख म्हणून आदरणीय पाराशर सर या ठिकाणी अध्यक्षस्थान भूषवतील अशी त्यांना मी विनंती केलेली आहे। उपस्थित असणारे सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आपण सत्कार सोहळा संपन्न करत आहोत। सर्व मान्यवरांचं भारतीय संस्कृतीनुसार स्वागत करणं आपलं कर्तव्य या ठिकाणी मी मानतो। आदरणीय पाराशर सरांचं या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती करायला सर यांना विनंती करतो की आपण एवढं पाराशर सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। करायला सर अजयजी कराळे हे पण वरिष्ठ लिपिक आहेत, छत्रपती संभाजीनगर RTO या ठिकाणी कार्यरत आहेत आणि जोगड साहेबांच्या यांची आणि जोगड साहेबांची ड्रायव्हिंग सहकार्य सेवा काळ अत्यंत प्रेमळ असलेला हा स्वभाव आणि दोघांचंही या ठिकाणी असं प्रेम जोगड या ठिकाणी आलेलं आहे। माया आपुलकी आणि प्रेमाची शाल सोबत श्रीफळ आणि पुष्पहार घालून या ठिकाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं स्वागत आपण या ठिकाणी करत आहोत। सारख्या जोगड कार्यालयाचं कार्य झालेलं नाही या ठिकाणी उपस्थित असणारे श्री सचिन निकम सर मोटार वाहन निरीक्षक आहेत। आदरणीय सरांचं स्वागत करण्याची विनंती नंदू कुंडली यांना विनंती करतोय। कर्मचारी आहेत त्यांनाही आपण या ठिकाणी सचिन निकम सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। आपल्या वरिष्ठांचा सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। भव्य दिवस सोहळा पाहून संपन्न होणार हा सत्कार
कार्यकाळ पगार वगैरे ज्यांच्यावर त्या ठिकाणी असते त्या ठिकाणी लेखा विभागाचं काम संपर्क या ठिकाणी लेखाधिकारी नांदेड आरटीओ आदरणीय शिवाय सर यांचं या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती. जाकर सर यांना या ठिकाणी विनंती विकृत करतो की आपण या ठिकाणी यायचंय. जाकर सर आहेत का? जाकर बोलला शिवाय सरांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सर्व प्रतिनिधीला या ठिकाणी स्थान म्हणून आपलं नाव कदाचित या ठिकाणी सुचवलं असेल. आपल्या सर्वांच्या सन्मानातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे. शिवाय सर लेखा अधिकारी म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांचा या ठिकाणी फरफडीवर सन्मान आपण करत आहोत. आदरणीय जोडकर सरांच्या कार्यक्रमामध्ये त्यांना सहवास लावलेला आहे. तेही या ठिकाणी जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं स्वागत करूया. उपस्थित असणारे आदरणीय कंधारकर सर यांचं या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती. मी काक सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. आदरणीय काक सर आपण येऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. कंधारकर सर अध्यक्ष आहेत कर्मचारी संघटनेचे त्या ठिकाणी नांदेड विभागाचे विभागीय अध्यक्ष आहेत आणि त्यांचा सन्मान परभणीमध्ये या ठिकाणी होत आहे. आपला एक सहकारी या ठिकाणी सेवेतून निवृत्त जरी होत असेल तर आपल्या आपुलकीचं पुनर्बंध असंच राहणार आहे. परभणीमध्ये जोरदार स्वागत त्यांचं करूया. योगाधिकारी आपले स्वागत कंधारकर सर अध्यक्ष मोटार वाहन कर्मचारी संघटना यांचा सन्मान या ठिकाणी करावा. उपस्थित असणाऱ्या त्या ठिकाणी महिलांच्या 50% प्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थानं उपस्थित असणाऱ्या तरुण अधिकारी मोटार वाहन उपनिरीक्षक परिवहन विभागाच्या उपनिरीक्षक पूजा असले मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती. उपस्थित असणाऱ्या अहिरो मॅडम पहिलं काय त्यांना विनंती करतो की अहिरो मॅडम आपण येऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. अहिरो मॅडम आपण येऊन या ठिकाणी सत्कार सन्मान आपण करायचा आहे. क्लर्क म्हणून या ठिकाणी आरटीओमध्ये कार्यरत आहेत. महिलांसाठी जोरदार काळ थोडा वाजवून सन्मान कार्यकर्तृत्वाचा खऱ्या अर्थानं हा सन्मान संविधानाचा जो दिलेला आहे त्या खऱ्या अर्थानं सर्व मान्यवरांचं ठिकाणी सन्मान स्वागत झालेलं आहे मंचावरील. पण ज्यांच्यामध्ये जे विशेष त्यांचं स्थान आहे जे विशेष सरकार नियुक्ती आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करणं आपल्या सर्व मंचाचं ही जबाबदारी आहे. सेवानिवृत्त सलग 17 वर्ष प्रदीर्घ ही सेवा आहे आणि 20 वर्ष कर्मचारी सवलकर सर मतर आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. आणि त्यांनी विनंती केला ज्यांच्याकडून सेवा त्यांनी दिलेला असं आमच्या जोडकर सर या ठिकाणी आहे त्यांचा सन्मान करावा. त्यांच्याकडून यशस्वी खऱ्या अर्थाने झालेली आहे. सर्व कार्याची जबाबदारी आहे घराची संपूर्ण जबाबदारी ज्या कार्याने घेतलेली आहे त्यांच्याकडून सेवा यशस्वी झाली. जोरदार कार्यामध्ये त्यांनी स्वागत हा गजर त्या ठिकाणी करूया आणि त्या सन्मानही या ठिकाणी करावा. संपूर्ण कार्यक्रम स्टाफ यांना पाचारण ठिकाणी करत आहे. आपल्याला वरिष्ठ या पदावरून सेवानिवृत्त होत असणारे कर्मचारी जोडकर यांचा या ठिकाणी सन्मान आपण करत आहोत. हा सन्मान कार्यकर्तृत्वाचा आहे नेतृत्वाचा आहे. त्यांनी सगळ्या शांत आणि मोजकच या ठिकाणी बोललं सर्वांशी वाढलं यामुळे या ठिकाणी आज महत्त्व दिसत आहे. अत्यंत सुंदर या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे. आता जोपर्यंत आपण टाळ्यांचा गजर घातली असता 17 वर्ष सेवा एका महत्त्वपूर्ण विभागामध्ये कमी या ठिकाणी नाही आणि निवृत्त करण्यासाठी खऱ्या अर्थानं आनंदाचा क्षण असतो. निस्वार्थ सेवा त्यांना खूप गरजेचं आहे. त्या पद्धतीने जोडकर सरांनी या ठिकाणी केलेले आहेत. ताकसर आणि सवलकर सर या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे करायचं आहे. एक सुंदरसे भेट वस्तू प्रत्येक या ठिकाणी ते भेट देत आहेत.
प्रत्येकाचं विमोचन या ठिकाणी करत आहे आणि सुंदर खऱ्या अर्थाने सेवेच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आहे. कर्मचाऱ्यांची आपल्या आठवण भावनेकडून कदाचित या ठिकाणी असणारे ही तस्वीर परभणी जीवन सरांची या ठिकाणी फोटो सुंदरशी आहेत. मागे परभणीच्या आरटीओ ऑफिसचा फोटो आहे, ती आठवण त्यांना या ठिकाणी आहे. फोटोचा गौरव आहे. हातावर सर्व कर्मचाऱ्यांनी फोटोग्राफरच्या सूचनेचं आपण या ठिकाणी पालन करावं. सुंदरचा हा शर्त या ठिकाणी कैद करत आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण त्यांच्याही सूचनेचं या ठिकाणी पालन करायचं आहे. एक सुंदरचा हा क्षण या ठिकाणी कैद करायचा आहे. या ठिकाणी नांदेड विभागाच्या वतीने आदरणीय साहेबांचा कारण परभणीला जॉईनिंग आहे, तर नांदेडला बदली आणि परत परभणीला निवृत्ती या ठिकाणी आहे. असं नांदेडचे कर्मचारी विभागातील आमच्या विभागातील कधी कर्मचारी आलेले आहेत. त्यांनी नागरिक आता सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी आटपून घ्यायचा आहे. नांदेड विभागातील कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपण यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना आहे की आपण या तात्काळ या ठिकाणी त्यांना सन्मान करायचा आहे. उपस्थित असणारे आता सर्वांनी बसा बोलून शांततेचे सहकार्य या ठिकाणी करायचं आहे. ज्यांनी सन्मान आणलेला आहे त्यामुळे तात्काळ करावा, आपल्याला मागचा पुढचा वेळ आपल्याला वापरायला भेटतो. ही नावाने सन्मान लक्षात घ्यायला मराठवाड्यापर्यंत स्वाभिमानी पत्रकार लिंकचे या ठिकाणी जिल्हा प्रतिनिधी संघटनेचे वाहन चालक संघटनेचे या ठिकाणी विकास आहे यांनी या ठिकाणी आपला सन्मान आणलेला आहे. त्यांनी या गरजेचा तर तुम्ही नांदेड विभागातील कर्मचारी त्या ठिकाणी आदरणीय साहेब कार्यक्रमाचं इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजन केले. त्यांचा परिचय नाही आपले जे एक आहेत ते त्यानंतर मोठं कर्मचारी सगळे आमचे कंडक्टर साहेब नांदेडून आले, वेळोवेळी आमचे प्रश्न सोडणारे आमचे युव सर, आम्हाला सगळे लेखा वगैरे आपले परभणीचेच भूमिपुत्र येतात. नांदेड विभागात सेवा देतात फक्त. आणि राष्ट्रीय मॅडम त्यानंतर सत्कार मूर्ती सर्व त्यांचा परिचय आहेच तुम्हाला. ते कार्यक्रमाचं प्रस्तावित झालं धन्यवाद सर. त्या ठिकाणी कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. काही मान्यवर या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहेत आणि ते मनोगत या ठिकाणी व्यक्त झाल्यानंतर सत्कार लवकर आदरणीय जोगन सर देणार आहेत आणि आदरणीय पाराशर सर या ठिकाणी अध्यक्ष समोर करणार आहेत. अशा आपल्या उपदेश या ठिकाणी आहे. उपस्थित असणाऱ्या या ठिकाणी गणेश सर वर्षलिपिक आहेत की ज्यांचं नाव घेतो किंवा मनोगत त्यांना व्यक्त करायचं त्यांनी या ठिकाणी स्वयंपूर्तपणे यावं. 2-3 मिनिटाच्या आत या ठिकाणी येऊन आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं स्वयंपूर्तपणे या ठिकाणी यावं. आदिजी करायला सर आहेत का? आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी यायचं आहे. नको गणेशजी दास रामभाऊ मुंडे सरपंच सुलभा गंगाखेड त्या ठिकाणी आहेत. त्यांनी आपण येऊन आपलं आदरणीय लांडे सर नांदेडवरून या ठिकाणी खास आलेले आहेत. प्राथमिक स्वरूपात आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. आदरणीय लांडे सर आलेले आहेत का? नांदेड आरटीओ विभागामधून या ठिकाणी कार्यरत असणारे या ठिकाणी आधीचा वेळ आदरणीय जोगन साहेबांच्या माता या ठिकाणी आलेल्या आहेत. आईला विनंती आहे की आपण 2 शब्द आपल्या मुलाबद्दल व्यक्त करायचे आहेत. आज सेवानिवृत्ती सोहळा आहे आणि प्रत्येकाला वाटतं की आपला मुलगा निर्व्यसनी असावा, चांगल्या मार्गावर चालावा आणि
खऱ्या अर्थानं संघर्षशील आयुष्य सेवा आयोजन या ठिकाणी करून अंशकालीन कर्मचारी म्हणून तहसीलमध्ये 1998 ते 2001 2002 ते 2008 दादरी शाहू छत्रपती दादरी शाहू वसतिगृह या ठिकाणी वसतिगृह अधीक्षक आणि नंतर आता या ठिकाणी वर्षलिपी आरटीओ विभागातून निवडून होत असणाऱ्या प्रमोदजी जोडकर यांच्या माता यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन आपल्याला नोंदणी चला आईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्व क्रांतिकारक समाजसुधारक महान पुरुषांना अभिवादन. तसेच आपल्या भारत निवडले साधू संत झालेले महान त्यांना अभिवादन करून आज इथे महालेचे बंधू माझा मुलगा प्रमोद श्रीधर जोगदंड याचा समाप्तीच्या कार्यक्रमासाठी सर्व जमलेले अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग पाहुणे नातेवाईक यांना सर्वांना माझा नमस्कार. आता आपल्या मुलाचं गोडगोड सांगायचं म्हणजे आई आपला मुलगा गोडकर जरी असला तरी चांगला सांगते, परंतु माझा मुलगा तसा गोडकर नव्हता. एवढे गुणगान लागले सरकार करायला त्याच्यामुळे बघतच मी त्याच्या बाळपणाचं थोडंसं मी सांगते. आमचं लग्न 67 मध्ये झालं. पहिला पुत्र प्रमोद जोगदंड हा 1968 ला जन्म झाला. सगळ्या घरात बऱ्याच दिवसानंतर मुलगा झाला, आनंद कौतुक होतं आणि चांगला वाढला. आणि मी जानेवारीमध्ये माहेर गेले. जानेवारी महिना होता आणि तो 8 महिन्याचा असताना त्यावेळेस वडील आमचे शेतीचे काम करायचे, शेती होती. तर त्यावेळेस गव्हाच्या ओंब्या गहाळ असायचा, तो रांगत गेला आणि ते ओंबी त्याच्यात खाल्ली. त्यांनी त्याच्या घशात टाकली. ते बोट घालण्याचा प्रयत्न केला पण ती निघालीच नाही. पण कशी पाहिजे त्याच्या नाकामध्ये जाऊन बसली. मग वर्षभर ती ओंबी घातलेली गव्हाची 11 महिने होती त्याच्या नाकामध्ये. आणि त्या ओंबीमुळं काय त्याचे लहानपणी मग कान फुटायचे, नाकातून पाणी गळायचं. मग डॉक्टरला दाखवून उपचार सुरूच होते. एका डॉक्टरनं सांगितलं की ह्याच्या नाकामध्ये गाठे, थोडं मोठं झाल्यावर ऑपरेशन करावं. आमचे सासरे माझ्याजवळ होते. सासरे पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते आणि त्यावेळेस पोलीस लाईनमध्ये राहत होतो परभणीला. आणि मग एक दिवस कान साफ करणारा मुस्लिमचा माणूस होता, भेट झाली. आमच्या सासऱ्यांनी त्यांना घरी आणलं, त्याचे कान स्वच्छ केले. आणि काही दिवसानंतर नोव्हेंबर महिना होता. सासूबाई होत्या. सासूबाई सकाळी सकाळी थंडीच नोव्हेंबर महिना असतो त्याला घेऊन बाहेर बाजारावर बसल्या. त्या थंडीच्या हवेने त्याला अशी जोराने शिंक आली की 11 ओंब्याची ओंबी त्याच्या नाकातून पडली. सासूबाईला वाटलं काय नाक तोड आहे का काय, ते पुसळा दिसू लागले. मग त्यांनी पाणी धुतलं तर काय ती ओंबी निघाली. बरेच दिवस होते, 11 गहू होते त्याच्यामध्ये. म्हणजे किती निसर्गाने त्याला म्हणजे त्याच्यानंतर थोड्याच दिवसामध्ये त्याला एक 1.5 वर्षाचा असं केलं की त्याला घाट सर्प झाला. रात्रीचे 1 वाजले, त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. आम्ही दोघांना तिथून हॉस्पिटल जवळ होतं तेव्हा थोड्या सुविधा नव्हत्या. आणि दवाखान्यात रात्रीच्या 1:30 वाजता घेऊन गेलो तेव्हा डॉक्टर चांगले होते बिचारे. आणि त्यांनी लगेच तपासला, मला घाटसर्प झालाय. लगेच त्यांनी उपचार केला आणि आता तो बरा झाला. म्हणजे असं त्याचं लहानपण गेलं. म्हणजे आता शिकत शिकत तो चांगला झाला. आणि आमच्या सासूबाई काही जास्त दिवस जगल्या नाही, त्यांना अटॅक आला आणि आमचं लग्न झालं की 2-4 वर्षात गेल्या. मग दुसरा मुलगा झाला मला, विनोद जोगदंड. आणि हे 2 मुलं सांभाळायला मग कोण, त्यांची आत्याबहीण सुप्रभा शिंदे आणि आमचे बंधू
कपूर कोणते हे दोघांना त्यांचा लहानपणी सांभाळ केला की त्यांना घेऊन किंवा 10-11 वर्षाचे असताना तिची कंबर वाकायची त्या बाळाची दार असल्यामुळं असं त्यांचं लहानपण गेलं. मग त्याला जिजामाता शाळेमध्ये आम्ही घातलं. तो 6 वर्षाचा असताना घालायला पाहिजे तर 5 वर्षाचा असताना आम्ही त्याला शाळेमध्ये घातलं. त्याच्यामुळं आज त्याचं 1 वर्षाचं नुकसान झालं. पण आम्हाला त्याची खंत नाही. 17 वर्षाची 30 वर्षासाठी सर्व्हिस झाली, त्याला प्रेम मिळालं, ह्याच्यात आम्हाला खूप आनंद आहे. मग आता शिकत तो मॅट्रिक पास झाला नोकरला, नंतर BSc कॉलेजला BSc ग्रॅज्युएशन केलं आणि स्पर्धा परीक्षा देत राहिला. स्पर्धा परीक्षेत पहिल्यांदा तो PSIची पहिली पूर्व परीक्षा पास झाला, नंतरची तो फेल झाला. परंतु म्हणजे त्याचा स्वभावच गुण पोलीस खात्यातला नव्हता. म्हणजे इतका सोजवळ माणूस पोलीस खात्यात जमतच नाही. हा की आणि दंड हातात असणारा ते ह्याच्यात पाहिजे. ते बरं झालं त्याला ते खातं मिळालं नाही. पुढे त्याचे प्रयत्न चालूच राहिले. नंतर मग पुन्हा त्याने परीक्षा दिली. ते भूजल संरक्षण मध्ये त्याचं सिलेक्शन झालं, यादी झाली. पण यादी लवकर डिक्लेअर न केल्यामुळं त्याचा चान्स गेला आणि त्या ऑफिसनं एक स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा घेऊन ती जागा भरण्यात आली. ती जागा गेली. शेवटी मग स्वतः माझं एक वस्तीवर आहे मुलांचं गोरगरिबांच्या ह्याच्यासाठी. मग आता बेकार राहण्यापेक्षा त्या मुलांना सांभाळून अभ्यास तिच्या 4-5 वर्ष त्याने अभ्यास केला. नंतर अंशकालीन म्हणून कलेक्टर ऑफिसमध्ये काम केलं. परीक्षा देणं सुरूच होतं. मग परीक्षा दिल्यानंतर पुन्हा आणखी RTO ऑफिसची परीक्षा दिली. त्या परीक्षेला जाते वेळेस किती प्रॉब्लेम पाहणार. हायकोर्ट गाडीला गेले सगळे मित्र मिळून, पण गाडी त्यावेळेस लेट. 10 वाजता परीक्षा. नंतर बस स्टँडला आले, तिथं चौकशी केली. बस काही म्हणजे 4 तास लागत, तुमची काय परीक्षा मिळणार नाही. प्रायव्हेट गाडी सुद्धा केली तर म्हणजे ते नाही. शेवटी परत निराश होऊन रेल्वे स्टेशनवर आली. गाडी आली तो ओळखीचाच मुलांच्या मित्रच म्हणजे ड्रायव्हर निघाला आणि त्यांनी सगळ्या मुलांनी त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा आमची आज परीक्षा आहे आणि आम्हाला कशा दे तुमच्या वेळेत ती गाडी तिथं न्या. आणि खरोखरच त्या विचारायला धन्यवाद द्यावा लागते की त्याच्यामुळे आज आपल्या मुलाला सर्व्हिस मिळाली. तीन चार वर्ष गेले तरी आदर डायलॉग आलीच नाही. मग म्हणजे ध्यानी मनी नसताना सुद्धा मग नंतर आमच्या पुतण्याचा लग्नाचा आनंद आणि ह्याची ऑर्डर येण्याचे म्हणजे आमचा आनंद द्विगुणित झाला. मग ते नंतर ती ऑर्डर आली, मग जॉईन झाला. पुन्हा लगेच भूमी अभिलेखामध्ये पुन्हा त्याचं हे झालं, सिलेक्शन झालं. आता मी म्हटलं नको, आता तिलाच सांभाळ म्हटलं. आणि त्याला त्याच्या म्हणजे असं खातं मिळालं त्याला की त्याचे असे जिवलग माणसं त्याला मिळाले. म्हणजे त्याचा स्वभावच कसा होता की म्हणजे कोणाला न दुखवणाऱ्याला म्हणजे स्वतःला त्रास झाला तर चालेल पण इतराला त्रास होणार नाही अशी तो काळजी घेणारा माझा मुलगा शांत स्वभावाचा आहे. आता पुढे नंतर मग असं करत करत त्या लग्न वगैरे झालं. आता एक मुलगी एक मुलगा इंजिनियर झालेला आहे, स्वतःचा संसार आहे. बायको अंगणवाडी शिक्षिका आहे, त्या शिस्तीच्या आहेत, थोड्या कडक आहे कुटुंबावर मुलावर नवऱ्यावर. आणखी एक प्रसंग दुसरा, आता कोविडमध्ये त्याला सर्दी ताप झाला म्हणून आम्ही दवाखान्यात नेलं. प्रायव्हेटमध्ये जास्त होऊ नये म्हणून कोरोनाचा काळ आहे, प्रायव्हेट डॉक्टरने घेतलं ना त्यांनी सरकारी दवाखान्यात पाठवलं. मग आता ते दोघं गेले तिथं, लगेच डॉक्टरना कोविड म्हणून त्यांना ऍडमिट करायला सांगितलं. लगेच ITIमध्ये तिथं नेऊन टाकलं. सगळ्यांना भीती वाटायला लागली. सुदैवाने त्या ठिकाणी डॉक्टर झाके साहेब आणि डॉक्टर भुजमल साहेब असल्यामुळे आम्हाला आमची काळजी भेटली. त्याची तिथं सर्व गरम पाण्याची व्यवस्था केली, खाण्यापिण्याची व्यवस्था केली, औषध पाण्याची व्यवस्था केली. त्यांना धन्यवाद देता येईल. आणि सुनबाई येऊन आम्हाला घरी मांडायला, तुम्ही मला क्लास पाठवलं, माझ्या नवऱ्याला काही झालं असतं तर काय करणार. काही होत नाही, त्याच्यावर भगवंताची कृपा आहे, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, त्याला काहीच होणार नाही. आणि 17 वर्षाची सेवा त्यांनी केली. नांदेडचे परभणीचे अधिकारी कर्मचारी त्याच्या
या कार्यक्रमाला उपस्थित झाले, घडून आलं. आणि कराडे साहेब तर आमच्या कुटुंबातले सदस्यच आहेत. हा, इतके म्हणजे भावासारखं प्रेम दिलेले आहे त्यांनी. आणि त्यांचे मुलं सुद्धा फार लढा लावणारे आहेत. आणि माझे दोन्ही मुलं कर्तृत्वान आहेत, दुसऱ्यांना सहकार्य करणारे, मदत करणारे आहे. त्यांच्यात असं दुर्गुण नाही. आईचं लेकरू म्हणजे किती बंद करून चोर असं, पण आई कधीच त्याला म्हणणार नाही माझं लेकरू चांगलीच आहे, माझं गाडा आहे. माझ्या मुलानं दोन्हीनी असं म्हणजे कुठलाही मानसिक असा आम्हाला त्रास होऊ दिला नाही. असे कुणाचे लेकर आहेत. तुमच्या सहकार्यानं तुमच्या अधिकारी आले, माझे नातेवाईक आले, सर्व कर्मचारी वगैरे मी आपल्याला धन्यवाद देते. एवढं माझ्या मुलाला प्रेम दिलं हे झालं. आणि खरंच आपण सेवा करीत असताना, जगत असताना माझ्या मुलांचा स्वभाव आहे की आपण आपल्या जीवनामध्ये शिकत असताना दुसऱ्याला शिक्षणासाठी मदत करावी. आपण खात असताना दुसऱ्याला याची व्यवस्था करावी. आपण एखादा कोणी गरजू असेल, पडलेला असेल, त्याला उठवण्याचा प्रयत्न करा. तीच खरी माणुसकी आहे, तोच माणूस धर्म आहे, तो सर्वांनी जपावा. असे महान नेत्याचे, महान पुरुषाचे आपण विचार घेऊन आपल्या जीवनामध्ये वाटचाल करावी. मी सर्वांचे एकदा आभार मानते. खरंच डोळे म्हणजे सत्कार पाहू माझ्या मुलाचा एवढा मान सन्मान झाला, माझा उठून आला. आभार मानते, धन्यवाद देते. आणि माझे जे दोन शब्द आपण ऐकले त्याच्याबद्दल धन्यवाद देते. धन्यवाद आई. असं कोणतं असतं की तिथं सर्वच गुन्हे माफ असतात आणि आपल्या मुलाचं कौतुक करण्यासाठी निश्चितपणे आई समोर असते. आणि निश्चित शांत आणि सुस्वभावी असणारे प्रभूजी यांच्याबद्दल आईचं मनोबल दीर्घ पद्धतीने त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना, आठवणी आपल्या समक्ष मांडलेल्या आहेत. कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे लांडगे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त करायचे आहेत. आणि त्यानंतर शशिकांतजी गायकवाड या ठिकाणी आहेत, ते गीत आणि देविकांतजी खंदारे या ठिकाणी एक कविता सादर करणार आहेत. आणि त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री पालाशे साहेब, आमचे नांदेड येथील लेखा अधिकारी श्री श्राल साहेब, आजचे सत्कारवरते श्री जोगन सर, सहाय्यक मोटरवाहन निरीक्षक यांचं नाव माहिती शर्मा पद्धती ते पण आहेत. आणि मॅडम सहाय्यक मोटरवाहन निरीक्षक मॅडम आहेत. या ठिकाणी आत्ताच जोगन सरांचे आहे ना, जोगन सरांच्या लहानपणापासून एवढं काही सांगितलं की दुसरं काही सांगण्याची आवश्यकताच नाही. जोगन सर एवढे म्हणजे 1989 ते 91 या काळामध्ये त्यांनी तहसीलमध्ये 80 कर्मचारी म्हणून सेवा बजावली. त्यानंतर 2001 ते 2008 पर्यंत अधीक्षक म्हणून वसतिगृहामध्ये कामकाज केलं. 2008 पासून आजपर्यंत 17 वर्ष उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी येथे काम केलं. म्हणजे त्यांची सेवा 17 वर्षाची नसून जवळपास 20-35 वर्षाची सेवा झालेली आहे. सेवा करण्याची त्यांची प्रदीर्घ कालावधी आहे. जरी आरटीओ मध्ये कमी कालावधीत काम केलं असेल तरी सेवा प्रदीर्घ झालेली आहे. 17 वर्ष झाली, भरपूर सेवा केलेली आहे लोकांची. या ठिकाणी त्यांच्या आईने आता सांगितलं की लेकरू चांगलं आहे, हे चांगलं आहे, एवढे लोक उपस्थित आहेत, त्याचं हे प्रतीक आहे की एवढे लोक त्यांच्या प्रेमासाठी उभा आहेत. आणि या ठिकाणी औरंगाबादहून राहुल आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरे औरंगाबाद त्यांच्यासोबत काम केलेले माणसं तिथून आलेले आहेत. म्हणजे प्रेम काय असतं, सहकार्याची भावना काय असते, जोगन सरांकडून शिकून घ्यायचे. मी पण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी येथे कामकाज केलेलं आहे. मला काही अडचण आली तर जोगन सरांनी मला सर्व सहकार्य केलेलं आहे. इव्हन कधी काही काम आलं मी हजर होऊ शकलो नाही. जोगन सरांनी माझं कामकाज
सांभाळलं, मला सहकार्य केलं. त्यांना असं सहकार्याची भावना ही पहिल्यापासूनच आहे. ते पण नांदेडला काही दिवस होते. म्हणजे सहकार्य काय असतं की प्रत्येक एजंट आणि मोटर वाहन निरीक्षक, मोटर वाहन संघटनेचे जे सदस्य आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत. यावरून दिसतं की त्यांचा स्वभाव किती चांगला आहे. मी नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं त्यांना पुढील जीवनासाठी सुखसमृद्धी लाभो, चांगले आरोग्य लाभो ही प्रार्थना करतो. त्यांच्यासाठी माझे 2 शब्द मी संपवतो. धन्यवाद सर. यानंतर शशिकांतजी गायकवाड या ठिकाणी गीत सादर करतील. रविकांतजी खंडारे सर त्या ठिकाणी रवी सरांना विनंती कविता आपली सादर होईल. दिवाळीच गाडगे सर या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर सत्कार्यानंतर आदरणीय परमोजी जोडण सर या ठिकाणी व्यक्त होणार आहेत. आपल्या आठवणी उजाळा या ठिकाणी देणार आहेत आणि त्यानंतर आदरणीय अध्यक्ष अनिल पाराशर सर या ठिकाणी अध्यक्ष सभागृह होणार आहे. मी शशिकांतजी यांना विनंती करतो की आपलं गीत आपण या ठिकाणी सादर करायचं आहे.
समोरही घेतला असता, पण तो वेळेचा अभाव आहे. त्या शशिकांतजी गायकवाड यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा वर्षाव करावा. कलावंताची संख्या आणि आपली टाळ्यांचा वर्षाव असतो. त्या ठिकाणी अधिकचा वेळ न घेता उपस्थित असणारे या ठिकाणी सेल मोहाचे सरपंच रामभाऊ मुंडे यांनी या ठिकाणी कविता सादर करायची आणि शेवटचे 5 मिनिटं ज्यांना मनोगत व्यक्त करायचं आणि त्यानंतर आदरणीय जोगन सर आपल्याला या ठिकाणी सत्काराला उत्तर देणार आहेत. त्यानंतर कुणाला जर मनोगत व्यक्त करायचं तर आपण स्वयं पद्धतीने या ठिकाणी विचार मंचाच्या बाजूला या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. रामभाऊ मुंडे सरपंच सेल मोहा गंगाखेड ही कविता सादर करत आहे. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर जमलेले जोगन सरांचे सहकारी आणि माझे सहकारी यांना अभिवादन करून मी एक कविता म्हणणार आहे. तर जोगन सरांविषयी बोलत आहेत त्यांचे सामर्थ्य आणि त्यांची कला हे ऑफिसमध्ये त्यांनी जे कार्य केलेलं आहे, कोणाशी वाद नाही, कोणाशी विवाद नाही. त्यांचं आमचं नातं म्हणजे हात आणि डोळ्यासारखं आहे. हाताला जर लागलं तर डोळ्याला पाणी येतं आणि डोळ्याला जर पाणी आलं तर हाताशिवाय पुसता येत नाही. तसं आमच्या दोघांचं नातं आहे. त्यांच्याबद्दल बोलायचं भरपूर आहे आणि बोलायचं बाकीच्यांना असल्यामुळे मला कमी बोलावं लागत आहे. त्याबद्दल मी कविता वाचत आहे. कोणी कितीही करू बंड, कोणी कितीही करू बंड, समर्थ होता जोगदंड. वादळ आला, तुफान आला वारा, पण समर्थ राहिला जोगदंड. चेहऱ्यावर जाऊ नका त्यांच्या, दिसणारी सामान्य आहे ती मूर्ती. चेहऱ्यावर जाऊ नका त्यांच्या, दिसणारी सामान्य आहे ती मूर्ती. पण खरंच सांगतो तुम्हाला, पडद्या मागेल त्यांचीच होती कीर्ती. कुठल्या शब्दात कराल त्यांचे मापदंड, असला हा समर्थ आहे जोगदंड. कधीच कोणाला नाही आणि कधीच कोणाला त्यांचा मान कोणाला काही कळलं नाही. अकळत तरी कोणीच केले नाही त्यांचा विरोधात बंड. तेच आहेत आपल्या आपले जोगदंड. सवंडकर कराडे असो की टाक, सवंडकर कराडे असो की टाक, मरवाडे असो की सातपुते असो की राख, किंवा ऑफिसच्या कोणाच्याही हाकेला न पडू देणारा खंड म्हणजेच आपले जोगदंड. आपुलकी आहे. खूप सुंदर या ठिकाणी कविता सादर केलेली आहे. मला वाटतं सर्वजण बोललेले आहेत. कुणाला बोलण्याची इच्छा असेल तर ही शेवटची संधी आहे, मनोगत व्यक्त करायची आहे. अन्यथा त्या ठिकाणी डीओ ऑफिसचे गाडगे सर, गाडगे पाटील सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. आदरणीय गाडगे सर. आज अतिशय सुंदर असा आनंदमय वातावरणामध्ये आपले मित्र श्री प्रमोद जोगन सर यांचा नियत वयोमानानुसार होत असलेला सेवाकृती गौरव सोहळा. साहेबांच्या बद्दल सांगायचं झालं तर साहेबांना जे काही कमवलं ते ही मत्र कंपनी आणि जीवाभावाची माणसं. उगीच साहेब एवढे लोक येत नसतात तुमच्या शब्दाला बोलून. साहेबांचा मला खूप असा तुम्हाला सांगायचं झालं तर परिचय. सुशील कुमार शिंदे हे माझ्या ऑफिसला गेल्या 6 वर्षभरापासून आहेत. तर सुशील कुमारजी आले असता माझं एक आर्ट ऑफिसला काम पडलं होतं आणि जोगन साहेबाला मी पहिलेच भेटलो होतो. त्यांनी माझं काम अगदी निस्वार्थपणे करून दिलं आणि नंतर साहेब योगा सुशील कुमारचे ते मामा असल्यामुळं ते आमच्या ऑफिसला आले आणि साहेबांनी आल्यानंतर मी साहेबांना चहा पाणी वगैरे सर्व झाल्यानंतर विचारलं, साहेब सुशील कुमार म्हणजे भाचे, पण साहेबांना जे काही कमवलं ते नात्या गोत्याच्या पलीकड ही जी जीवाभावाची तुमची आमची माणसं कमवली आहेत. तर शासनामध्ये काम करत असताना कुठल्याही ऑफिसला जर आपल्याला काम करत असताना हे जर सर्व एजंट लोक माझ्यासारखे मित्र जीवाभावाचे कोण कुठला कसा आहे हे जपले, हे काही उगाचच नाही. आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठा आमच्या वहिनीचा सुद्धा स्वभाव एवढा छान आहे की साहेबांना वेळोवेळी त्या मदत करायच्या. आणि कधी पण एक सांगायचं झालं तर साहेबांना जे काही कमवलं
हे त्यांचे जे आई वडील आणि कुटुंब माझ्यासोबत जे आज जे त्यांच्या समोर आपल्या दिसतंय ते सगळ्यात मोठं त्यांनी कमवलेलं हे काम आहे. कारण शासनामध्ये नोकरी लागल्यानंतर असा खूप जणांना अनुभव लागतो की कधी त्याच्या आईसोबतच त्याचं जमत नाही, भावासोबतच जमत नाही. पण साहेब, तुम्ही सगळ्यात मोठं जे कमवलंय ते आई वडील आणि तुमचं कुटुंब आणि नंतर हे जीवा भावाचे प्रेमळ मित्र. साहेब, मी जीव ऑफिस कार्यालयातर्फे तुम्हाला उर्वरित आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि आता राहिलेलं जे आयुष्य आहे ते वहिनीला घेऊन कुठंतरी देवधर्म हे ते करण्यामध्ये तुम्ही घालावं. आणि आम्हाला पण तुम्ही असं समजू नका की आज तुम्ही प्रशासकीय कार्यालयातून जे सेवानिवृत्त होत आहात, पण गरज जर पडली तर जवळकर साहेबांना, कदम साहेबांना आमच्या मदत करायला येत जा. मी वहिनी सुद्धा परवानगी घेतो, कारण तुम्ही आज जर रिटायर झाले तरी आम्हाला कधी अडचण पडली तर येत जा आणि आमच्या आरटीओ ऑफिसला मदत करत जा. कारण तुमच्यासारखा अनुभव रत्न हे ऑफिसला भेटणं म्हणजे हे जमलेले जीवाभावाची आज जी संख्या आहे तेच सांगून देते. आणि सर्व मंचावरील जे पाहुणे मंडळी हे आपला अमूल्य वेळातला वेळ काढून आल्याबद्दल, मित्रमंडळी आल्याबद्दल त्यांचं सुद्धा मी साहेबांच्या वतीनं माझ्या वतीनं खूप खूप असं स्वागत करतो आणि माझे लांबले चालले भाषण थांबवतो. जय जवान. या ठिकाणी आदरणीय सरांनी व्यक्त केलेले आपल्या मनोगत खऱ्या अर्थानं खूप सुंदर या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. यानंतर आदरणीय जोगन सरांना मी निमंत्रित करणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी नवीन रुजू झालेले कर्मचारी परमेश्वरजी काकडे या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय आशिष पाराशर सर, नोबेल घेताना अनिल झालं होतं नाव, क्षमस्व या ठिकाणी घेताना काही चूक झाली असेल. आशिष जे पाराशर सर अध्यक्ष आहेत, त्यांच्या परवानगीनं परमेश्वरजी काकडे आपण आलेला असेल तर आपला या ठिकाणी स्वागत होणार आहे. काकडे सरांना विनंती की आपण या ठिकाणी नांदेड या ठिकाणी रुजू झालेला आहे. तसंच प्रभाकरजी मनोहर सर बदली झालेली आहे, त्यांचं या ठिकाणी स्वागत, एक छोटासा खाली स्वागत या ठिकाणी होणार आहे. त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं स्वागत समारंभ स्वागत स्वीकारायचं आहे. तसंच या ठिकाणी असणारे आमचे या ठिकाणी बंधू असणारे मोहम्मद फसील यांचा मुलगा नुकताच एमबीबीएस पूर्ण झालेला आहे, इंटर्नशिप पूर्ण झालेली, त्यांचाही सत्कार आदरणीय मंचाच्या वतीने या कार्यक्रमामध्ये आपण घेत आहोत. जोरदार कार्यामध्ये यांचं या ठिकाणी स्वागत करूया. या ठिकाणी झालेले कर्मचारी आहेत, त्यांनी या ठिकाणी इथून नांदेडला त्यांचं ट्रान्सफर झालं, त्यांचंही या ठिकाणी सत्कार आपण करत आहोत. या सत्कार सोहळ्यामध्ये सेवापूर्तीच्या गौरव सोहळ्यामध्ये कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहोत. प्रभाकरजी बरोबर सर, आपल्याला या ठिकाणी स्वागत आहे. आपण या ठिकाणी यायचं आहे. प्रभाकरजी सरांना विनंती आपण या ठिकाणी मंचावर यायचं. सर आलेले असतील तर आपण या ठिकाणी यावं. प्रभाकरजी बरोबर सर, आपण यायचं. आपल्याला विनंती यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करावा. मोहम्मद फसील आपण या ठिकाणी यायचं आहे. त्यांचा मुलगा या ठिकाणी एमबीबीएस पूर्ण केलेला आहे, इंटर्नशिप झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांनी एमबीबीएस पूर्ण केलेला आहे. त्यांचा या ठिकाणी सत्कार आपण करत आहोत. या सुंदर सोहळ्यामध्ये यावेळी त्यांचा या ठिकाणी सन्मान आपण करताना निश्चितपणे आनंद होत आहे. यांच्यासाठी एका जोरदार कार्याला मला माहित आहे, मी खूप होत आहे. कार्यक्रम कसा वेळेवर सुरू झालेला नाही, पण आपल्याला वेळ होत आहे, परंतु हा सत्कार सन्मान सोहळा या ठिकाणी होणं खूप गरजेचं आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत आशिषजी पाराशर सर, डेप्युटी आरटीओ परभणी त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करत आहेत. आणि मोहम्मद फसील हे बघा, यांचं राहणीमान साथ आहे. वैद्यकीय अधिकारी शासकीय सेवा असेल किंवा वैद्यकीय क्षेत्रात या ठिकाणी कार्यरत राहणार आहे. मोहम्मद फसील आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. पाराशर सरांना विनंती करतो त्यांचा सन्मान. ह्या वडिलांचं कौतुक खऱ्या अर्थानं आता जोगन साहेबांच्या आईनं राहिलं, तसं मुलांचं बघा कौतुक करत असताना त्यांचा मुलगा या ठिकाणी झालेला आहे. त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांचं पाल्य लायक निघतं, त्याचा सन्मान होतो आणि त्याचं नालायक निघतं, त्याचा अवमान होतो. खऱ्या अर्थानं मुलांच्या या ठिकाणी सन्मान होत आहे. निश्चितपणे त्याचं जोरदार मोहम्मद फसील जे काय कार्य करत असेल त्यांच्या यश आलेलं आहे, पण या ठिकाणी पूर्ण झालेला आहे.
सन्मान सोहळा या ठिकाणी होत आहे. एका मुलाचा आपल्या यशाचा कर्तृत्वाचा सन्मान या ठिकाणी ते स्वीकारत आहेत. अधिकचा वेळ न देता तुमच्यामध्ये कार्यक्रमामध्ये अंतर न वाढवता त्या ठिकाणी सत्कार मूर्ती असणारे आदरणीय प्रभूजी जोडकर सरांना विनंती करतोय की जोडकर सर आपण सत्काराला या ठिकाणी उत्तर द्यायचंय. तर तुम्ही मंचावर पुढे बोलण्याची जर मनोगत व्यक्त करणारी इच्छा असेल तर आपण सांगावी, अन्यथा या ठिकाणी कोणी बोलणार असेल तर 2 मिनिटांमध्ये आपण सांगायचं आहे. मंचावरील मान्यवरांना विनंती आहे. आदरणीय तंदारकर सर आहेत, अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत, शिराई सर आहेत. आपल्याला कुणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर या ठिकाणी संधी आहे. त्यानंतर सत्काराचे सत्कार मूर्ती आदरणीय प्रभू श्री बरावजी जोडकर सरांना या ठिकाणी सत्काराला उत्तर देण्यासाठी पाचारण करत आहेत. जोरदार काळामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. आदरणीय सर, आपला अनुभव सुरुवातीला 2008 ते 2025 हा कार्यकाळ कमी नाहीये. निस्वार्थ निसंकोचपणे आणि आरटीओ सारख्या कार्यालयामध्ये राहून सुद्धा आपली वेगळी छाप वेगळी ओळख शांतपणे सुसंवाद असलेले प्रभूजी या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना या ठिकाणी मंगलकामना व्यक्त करून आदरणीय सरांना विनंती करतो की आपण सत्काराला उत्तर द्यावं. हॅलो सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर आदरणीय श्री पाराशर सर अध्यक्षपदी आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिराळे सर, श्री कंदारकर सर, श्री निकम सर या सर्वांचं त्यांच्या वतीने आम्ही 2 शब्द सांगणार. मला जे 17 वर्षामध्ये जे प्रेम मिळालं त्या सहकार्य कर्मचाऱ्याकडून, नांदेडचे असो, हिंगोलीचे असो किंवा परभणीचे असो किंवा वहानपर प्रतिनिधी असो, यांच्याबद्दल मी फार सेवा दिली. त्यांचा माझं फार जिव्हाळा आहे. त्याच्यामुळे जेवढी गर्दी झाली या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. माझी एवढे करून मी माझे 2 शब्द आणि जे काही सेवा समजा माझी लागत असेल कुणाच्या कर्मचाऱ्याला काही अडचण असेल तर मी कधी सदैव तयार आहे तर कामाला. एवढं करून मी माझे 2 शब्द. धन्यवाद सर. खरंच आपलं या ठिकाणी शांतपणे सुसंवाद कमी बोलणं आणि काम जास्त करणं या ठिकाणी आपलं काम या ठिकाणी दिसत आहे. आदरणीय आशुजी पाराशर सरांना विनंती करतो की सर आपण या ठिकाणी अध्यक्ष समारोप करावा. आदरणीय पाराशर सरांसाठी जोरदार करायला त्यांनी स्वागत करा. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित नांदेड आरटीओ चे एक अधिकारी श्री शिराळे सर, सत्कारमूर्ती व आमचे सहकारी गडवडकर सर, नाव माहीत नाही, निकम साहेब व आजचे सत्कारमूर्ती श्री जोगदन व त्यांचा परिवार, इथे उपस्थित त्यांचे मित्र, नातेवाईक, सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कर्मचारी, ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी, नीरजचे प्रतिनिधी व मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम जो आहे तो एका खूप खेळीमेळीच्या आणि एकदम चांगल्या वातावरणात पार पडतो, याचा मला विशेष आनंद. अजून एक आनंद ज्या बाबतीचा वाटतो की मगाशी आईने जे मुलाचं भरभरून कौतुक केलं, त्या कौतुकाला आणि त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे होणारा जो काही सत्कार आहे त्याला ते त्यांच्या समोर तो सत्कार सोहळा पार पडतो. आणि खरंच साहेबांचे आई वडील दोघेही भाग्यवान आहेत की त्यांच्या मुलाला एक कौतुक मिळतं. आईने मगाशी त्यांचा प्रवास उघडून दाखवला आणि त्यांनी असं सांगितलं की ते अजिबात खोडकर नव्हते, ते आम्हालाही कळायचं येतं ते अजिबात खोडकर नाही. त्यांनी कार्यालयात अशी कोणतीही लीला दाखवलेली नाही. एकदम सरळ मार्गाने चालणारा असं ते व्यक्तिमत्व आहे. कोणाविषयी द्वेष, आकस, कोणाविषयी राग हे कधी त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या वागण्यात कधी दिसून नाही आलं. सगळ्यांना त्यांनी मदत केली. वेळ असो नसो, मदत होईल नाही होईल माहिती नाही, पण हो करतो एवढं म्हणायचं. आपण ज्याला हो म्हणतो ते आपल्याला ते जमणार आहे की नाही याचा विचार न करता हो म्हणणं ही त्यांची खूप मोठी क्वालिटी आहे. त्यांनी कधी नाही असं मला होणार नाही, माझ्याकडे वेळ नाही,
माझ्याकडे तितके संसाधनं नाहीत असं त्यांनी कधीच म्हटलं नाही. त्यांनी कायम सगळ्यांच्या हाकेला जसं कवितेत सांगितलं तसं चांगलं पोच दिलेली आहे त्याला उत्तरच दिली. दुसरी गोष्ट म्हणजे जसं आई म्हणल्या तसं एकदम सोज्वळ आज्ञाधारक असं त्यांचं मूल जे आहे ते सगळा प्रवास करून शेवटी परिवहन विभागाच्याच पदावर पडलं आणि परिवहन विभागाचं देखील हे एक सौभाग्य आहे की अशा सोज्वळ मनाचा सज्जन असा एक व्यक्ती आपल्या कार्यालयात येतो आणि कार्यालयामध्ये खूप सारं प्रेम देतो आणि सगळ्यांना सोबत घेऊन जातो. त्यामुळं जोगन साहेबांनी जे काही आज कमवलं आहे त्यांचे त्या बाबतीत त्यांचं नक्की कौतुक करावं आणि त्यांचे नक्की आभार देखील मानावे की त्यांनी त्यांचा स्वभाव त्यांचं जे काही नीटनेस आहे ते सगळं मेंटेन केलेलं आहे. अजून एक गोष्ट सांगायची म्हणलं जोगन साहेब म्हणतात की ठीक आहे मी अजून तुम्हाला मदत करायला आहे. मग आपण त्यांची ऑर्डर असं करूया की त्यांना आपण सेवामुक्त केले पण कार्यमुक्त केलेलं आहे. इज नॉट रिलीव्ड. त्यामुळे आपण त्यांना काही रिलीव्ह करणार नाहीये. जेव्हा आपल्या ऑफिसला जे काही मदत लागेल ते आपण त्यांच्याकडनं मदत वेळोवेळी घेत राहणार आहे. आणि अजून एक तर जशी आई मगाशी म्हणल्या की वहिनी खूप शिस्तीच्या आहेत. फक्त वहिनींना मला एक छोटी विनंती करायची की जर एखादं लाईट बिल महिन्याचं लाईट बिल येतं ते जर पेपरच्या रद्दीत सापडलं तर त्यांना राग मानू नका. त्यांना फॉरगिव्ह करा कारण आम्ही देखील तेच केलंय. तेवढं तुम्ही त्यांना एक्सक्यूज करावं असा त्यांचा स्वभाव नाही आहे. पण ठीक आहे त्यांनी खूप चांगलं काम केलं. इथून पुढील आयुष्यासाठी त्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालय उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हिंगोली या तिन्ही कार्यालय जे होते त्यांना इथून पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. इथून पुढे त्यांचं आयुष्य आनंदमय सुखमय आरोग्यमय जावं ही प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. या ठिकाणी एका कुटुंब प्रमुखांनी आपल्या घरच्या सदस्याबद्दल व्यक्त केलेले प्रांजळ मत आदरणीय अध्यक्ष डेप्युटी RTO परभणी आशिषजी पाराशर सर यांनी व्यक्त केलेले अभिषेक सभा झाल्यानंतर या ठिकाणी आभार प्रदर्शनासाठी मी त्या ठिकाणी पाचारण करत आहे. सुंदर सर या ठिकाणी ज्यांनी भाषण केलेलं आहे सुंदरसं असं पूर्ण कार्यक्रमाचा आपण या ठिकाणी शेवट करत आहोत. आभार प्रदर्शनापूर्वी या ठिकाणी जे सहकारी हा संयुक्त आहे हा कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये सांगायचं विसरलो होतो की या ठिकाणी खूप सारे जे मित्रपरिवार आहे उपप्रादेशिक कार्यालय कर्मचारी अधिकारी परभणी विभागातील सर्वजण या ठिकाणी आहेत. MH22 क्रिकेट क्लब आयोजक तसेच कार्यक्रमाची दोस्ताना बघा मित्रपरिवार आणि सर्वांनी या ठिकाणी चालक मालक जी संघटना आहे ड्रायव्हिंग स्कूल आहे या ठिकाणी तमा खान सिद्दीकी सर जफरबाई बाजीबाई मोठे पाटील कपिल गायकवाड नासर कटान सुभाजिता कपिल गुंडला सर्व मोठा ड्रायव्हिंग स्कूल मालक बेटीकर सर सर्व PUC सेंटरचे चालक सर्व कर्मचारी आणि प्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रमाचा आपण या ठिकाणी शेवट करत आहोत. आभार प्रदर्शनासाठी कुलगिर सर आदरणीय कुलगिर सरांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं. आदरणीय कुलगिर सर आज आणि आभार प्रदर्शनापूर्वी एक सूचना आहे. सुंदर आणि स्वादिष्ट रुचकर भोजन आपली वाट पाहत आहे. ज्यांचा हा ठिकाणी सन्मान सत्कार सोहळा राहिलेला आहे आदरणीय जोगन सर ताई आणि या ठिकाणी मंच इथंच राहणार आहे. आपण त्या ठिकाणी त्यांच्या शुभेच्छा आपली जे काही भेटवस्तू आहे ते आपण देऊ शकता. यानंतर आपण सर्वांनी आभार प्रदर्शनानंतर भोजन करावं अशी आपल्याला विनंती करून आदरणीय कुलगिर सरांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आशिष पाराशे सर यांची गाडी 6 वाजता होती पुण्याला जाण्याची. त्यांनी या कार्यक्रमासाठी कॅन्सल करून रात्री 11 वाजताचं तिकीट केलेलं आहे.
या कार्यक्रमासाठी ते आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे शतशः आभार. त्यानंतर नांदेड कार्यालयातील व नांदेड विभागाचे परिवहन विभागाचे लेखा अधिकारी श्री विनायक शिराळे सर हे देखील नांदेडमधून लवकर कार्यालय सोडून सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी उपस्थित झालेले त्यांचे देखील आभार. मोटरवाहन निरीक्षक कार्यालयातील मोटरवाहन निरीक्षक श्री सचिन निकम सर हे देखील सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचे देखील आभार. नांदेड कार्यालयातून व नांदेड मोटरवाहन विभाग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री रोहित कंदारकर सर हे देखील त्यांचा वेळात वेळ काढून परभणी येथे श्री जोगदंड सर यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचे देखील आभार. कार्यालयातील सहाय्यक मोटरवाहन निरीक्षक श्रीमती पूजा रासवे मॅडम सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचे देखील आभार. तसेच सदर कार्यक्रमासाठी आवर्जून जोगदंड साहेबांचा मित्र परिवार त्यामध्ये नांदेड येथून उपस्थित झालेले सर्व अधिकारी कर्मचारी यांचे देखील आभार. हिंगोली येथून उपस्थित झालेले कर्मचारी अधिकारी यांचे देखील आभार. जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षण व प्रशिक्षण विभाग यांचे देखील खूप खूप आभार. पोलीस अधीक्षक कार्यालयातील जे कर्मचारी उपस्थित झाले त्यांनी सत्कार कार्यक्रम आयोजित केला सरांचा त्यांचे देखील आभार. कार्यक्रम आयोजन करण्यासाठी मदत करणारे मोटर ड्रायव्हिंग स्कूल पीयूसी सेंटरचे संचालक प्रतिनिधी कार्यालयातील त्यांचे देखील खूप खूप आभार. त्यानंतर ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे असे श्री जोगदंड सर त्यांचा परिवार त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य यांचे देखील खूप खूप आभार. जोगदंड सरांच्या परिवारातील सांगायचं म्हणजे आमचा नेहमी जेवणासाठी आम्ही जोगदंड सरांसोबत सोबत राहायचो. त्यांचा जो डब्बा यायचा तो आमच्या सगळ्यांमध्ये व्यवस्थित सगळं त्यांचं जे काही डब्बा कसा असावा त्याची पद्धतशीर त्यासाठी खूप 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 मॅडमचे आभार. त्यांची काळजी घेतली. तसंच सदर कार्यक्रमासाठी ज्यांनी खूप मेहनत केलेली आहे सदर हॉल ज्यांनी उपलब्ध करून दिला कार्यक्रमासाठी जेवणाची ज्यांनी व्यवस्था केली आहे कार्यक्रमासाठी जे यशस्वी व्हावा यासाठी ज्यांनी मेहनत केली आहे सर्वांचे आभार व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. सर्वांनी स्नेह भोजनाचा अवसर घ्यावा ही विनंती.